आजीला संपवायचंय, काय करू? एका तरुणानं मांत्रिकाला विचारलं. मांत्रिक म्हणाला, एकट्यानं जा, कुणालाही सोबत घेऊ नको. मग पठ्ठ्यानं आजीची गोठ्यात बांधलेली म्हैस आधी सोडून दिली. तिथं आजी आली आणि पुढे जे घडलं त्यामुळे सातारा जिल्हा हादरून गेलाय. पण नातवानं आजी सोबत असं का केलं? यासाठी त्यानं मांत्रिकाचा सल्ला का घेतला? गंमत म्हणजे पोलिसांपासून कसं वाचायचं हा सल्लाही त्यानं त्या मांत्रिकाकडून घेतला. पण हा सल्ला देणाऱ्या मांत्रिकावरच पोलीस कसे भारी पडले? मांत्रिकाला त्याचं भविष्य दिसलं नाही का? नेमकं काय काय आणि कसं घडलं सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. ही बातमी तुम्ही पाहताय lokmat.com वर. साताऱ्यातल्या एका गावात अल्पवयीन नातवानं आजीला संपवण्याचा निर्णय घेतला. आई बहिणीला आजी त्रास देते, त्यामुळे आजी या नातवाला नकोशी झाली होती. मग करायचं काय, कसं करायचं याचा सल्ला घ्यायला हा नातू थेट मांत्रिकाकडे गेला. येड्यानिपाणीत एका मांत्रिकाची त्यानं भेट घेतली. मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार त्यानं आजीचा खून केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा जाऊन मांत्रिकाला भेटला. पोलिसांना समजेल का, मी पकडला जाईन का, म्हणून मांत्रिकानंही कौल लावून बिनधास्त जा असं सांगितलं. पण पोलिसांची तांत्रिक माहिती वरचढ ठरली आणि अल्पवयीन नातू जाळ्यात सापडला. पण त्यानं आजीला संपवण्यासाठी काय योजना आखली हे सुद्धा विशेष आहे. हिराबाई मोटे या सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या राणन गावात राहतात. त्यांचा नातू स्वप्नील मोटे आणि त्याची आई आणि बहीण आणि वडीलही सोबत राहतात. दहिवडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री हिराबाई घरात दिसून आल्या नाही. त्यांची मुलगी संगीता कोळेकर यांनी त्यांचा शोध घेतला आणि भाऊ दत्तात्रय मोटे यांना विचारणा केली. आईचा शोध घेऊनही त्या सापडल्या नाहीत. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता संगीता, त्यांचा मुलगा संतोष हे रानात गेले असताना त्यांना हिराबाई यांचा मृतदेह दगडानं ठेचलेल्या अवस्थेत दिसला. जमिनीच्या वादातूनच हा खून झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलिसांचं पथक घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पोहोचलं. त्यानंतर पोलिसांसमोर या हत्येचा सगळा कट उघड झाला. याबाबतची माहिती मिळते ती अशी आहे की माण तालुक्यातल्या एका गावात आई आणि बहिणीचा आजी छळ करून उपाशी ठेवत होती. याचा राग अल्पवयीन नातवाला होता. त्यातून त्यानं आजीच्या जाचातून आई आणि बहिणीची सुटका करण्याचा विचार केला. एका दिवशी तो सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या येडेनिपाणी इथल्या एका मांत्रिकाला भेटला. आनंदा दत्तात्रय तांदळे असं त्याचं नाव. त्यानं मांत्रिकाला आजीचा खून करायचा आहे, काय करावं लागेल म्हणून विचारलं. यावर मांत्रिकानं सांगितलं की खून करताना एकट्यानं जायचं, कुणालाही बरोबर घ्यायचं नाही, नाहीतर पोलिसांना समजतं. पुजाऱ्यानं सांगितल्याप्रमाणे त्यानं मध्यरात्री आजीची म्हैस सोडून दिली. म्हैस शोधण्यासाठी आजी घरामागे आली आणि त्यानं आजीच्या डोक्यात बॅट मारून तिला खाली पाडलं. त्यानंतर डोक्यात दगड घालून तिचा खून केला. तो एवढ्यावरच थांबला नाही. गुन्हा लपवण्यासाठी काय करायचं हा प्रश्न होता. खुनानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा हा तरुण पुजाऱ्याकडे गेला आणि सगळा प्रकार सांगितला. देवाला कौल लावा, पोलिसांना माझा संशय येईल का म्हणून त्याने विचारणा केली. त्यावेळी मांत्रिकानं कौल लावला आणि सांगितलं की आता उजवा कौल दिलाय, तू केलेला प्रकार पोलिसांना समजणार नाही, तू आता बिनधास्त राहा. इतकं कळल्यावर हा नातू बिनधास्त झाला. पण त्याला फार काळ तसं राहता आलं नाही. दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तांत्रिक बाबी तपासल्या. हालचाली ओळखून अल्पवयीन नातवाला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यानं घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला आणि आजीच्या खुनाची कबुली दिली. पोलिसांनी मांत्रिकालाही बेड्या ठोकल्यात. पोलिसांनी या घटनेत तांत्रिक बाबी तपासून इतर माहितीच्या आधारे घटना घडल्यापासून 2 दिवसांच्या आत आरोपींना अटक केली आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यांना रोखलं. आता संशयित आरोपीचा गुन्हा न्यायालयात कसा सिद्ध होणार आणि काय कारवाई होणार हे पाहावं लागेल. पण या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.